जरांगेचं कुठतरी सेटलमेंट आहे, त्यांनी ठरवून केलेलं स्क्रिप्टेड आंदोलन होतंय, याच्या पलीकडे याच्यातून काही नाही साध्य होणार, गरीब मराठ्यांना भेटणार नाही आणि ओबीसीचं तर वाटोळं झालेलंच आहे। शिवरायांचे विचार संपून टाकण्यासाठी सुपारी घेतलेली आहे। खरं तर मी म्हणतो छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कार्यकर्ता आहे, कारण की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखालून वाकडं तिकडं होऊन सातत्यानं शिव्या देणं, ती काय भाषा आहे ती आता एक TV9चा पत्रकार त्याला काहीतरी बोलतोय, ते काय फेस पाडणे भानगडी, काय ती भाषा आहे बाबा काय। आणि खरं तर किती म्हणजे इतका मूर्ख माणूस समाजाने डोक्यावर घेतलाच कसा। मीडिया राज्यातला लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, याचं वाईट वाटायला किंवा इतक्या 5वी नापास बेवड्याच्या ज्या माणूस दारू पिऊन लोळत होता, जो माणूस अतिशय बेवडा असणारा, आज उगं त्याला नेता केलं, पण त्याची भाषा बघा ना, ते बेवड्याची भाषा बेवड्यासारखीच असणार, त्याच्या पायथ्याशी मीडियाची बूम ज्यामध्ये। परंतु जर तुम्ही पायथ्यापाशी ठेवतात तर ते मीडियाचा अवमान आहे आणि खरं तर त्याला जरांगेवर त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। खरं तर मागच्या 2-3 दिवसापासून अख्ख्या महाराष्ट्रात एकाच विषयाची चर्चा आहे, मनोज जरांगे पाटील, आणि त्यानंतर काउंटरमध्ये आपल्यासोबत आहेत नवनाथ वाघमारे आबा। खरं तर त्यांचे काउंटर व्हिडिओज आपण बघतो आहेत आणि खरं तर जरांगे पाटील यांना जे आक्रमक भूमिकेतनं विरोध आणि ओबीसी समाजाची जी भूमिका मांडण्याचं काम नवनाथ वाघमारे साहेब करतायत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांची काय भूमिका आहे आणि आता नुकतंच जे उपोषण सुटलंय त्याबद्दल त्यांच्या काय भावना आहेत। नमस्कार सर। नमस्कार। आत्ता नुकतंच जे उपोषण सुटलं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नेमकं त्याबद्दल हे विषय? हे उपोषण म्हणजे मनोज जरांगे आणि सरकार यांचं कुठंतरी देवाणघेवाणीतलं उपोषण होतं। हे समाजाला वेड्यात काढायचं, समाजाला वेळोवेळी प्रत्येक वेळी तोंडाला पानं पुसायचे आणि याच्यातून समाजाला काय मिळालं। खरं तर मराठा समाजानेच आता जरांगेला प्रश्न विचारले पाहिजे किंवा ह्या उपोषणातून आपल्याला काय मिळालं, यापूर्वीच्या उपोषणातून काय मिळालं, त्याच्यापूर्वीच्या मुंबईला जाण्यातून काय मिळालं, पुन्हा त्याच्यापूर्वीच्या वाशीपर्यंत जाण्यातून काय मिळालं, हे काहीच मिळणार नाही। फक्त ओबीसीमध्ये जे काही प्रस्थापित निजामी मराठ्यांना घुसखोरी करून ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं अस्तित्व धोक्यात आणायचं, अस्तित्व संपवण्यासाठी चाललेला आणि ते चालवण्यासाठी जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवलेली ह्या प्रस्थापित मराठ्यांनी, मग प्रस्थापित मराठ्यांनी जरांगेला सुपारी दिलेली आणि मग ती सुपारीतच मालकांचा आदेश आल्याच्या नंतर कोणी असो ती सुपारी वाजवावं लागते आणि जरांगे सुपारी वाजवण्याचं काम करतो। आणि कालचं नाटक तर तुम्ही बघितलं, याला उपोषण कसं म्हणता येईल? उपोषण म्हणू शकत नाही। खरं तर मी प्रसारमाध्यमाला माझी विनंती आहे आणि राज्य सरकारने सुद्धा नाटकं करू नयेत विनाकारण। म्हणजे कुणाचं उपोषणाला माणूस सकाळी 10 वाजता जातो, सकाळी पोटभर काजू बदाम खाऊन गेला, एनर्जेल पिऊन गेला, पुन्हा नंतर माझ्या मते 5 वाजता सुद्धा त्या विजय तारक नावाच्या माणसाच्या घरी गेला, तिथं लघवीच्या निमित्ताने गेला। तुम्ही सांगा, त्याचे सहकारी त्याचे कार्यकर्ते म्हणतात तो 2 दिवसापासून पाणी पिला नव्हता आणि 10 वाजता उपोषणाला बसला आणि 10 वाजता उन्हात बसल्याच्या नंतर 5 वाजता त्याला लघवीला जाण्याची लघुशंका करण्याची गरजच काय पडणार? आम्ही उपोषण करतात, आम्हाला माहिती आहे ना, आणि उन्हात बसल्याच्या नंतर लघुशंका होऊच शकत नाही ना, मग हा विजय तारक यांच्या घरी कशाला गेला होता? हे सगळे सेटलमेंट विजय तारकच्या घरी जायचं, पुन्हा काही एनर्जेल प्यायचं आणि फोनवर बोलायचं, सगळ्या सेटलमेंट सगळं कुठंतरी नियोजन करण्यासाठी चाललेला कारभार। बाजीवर बसून जोरा सातत्याने कुणाला फोन, तुम्ही लवकर या, तुम्ही इतक्या वाजता या, तुम्ही तितक्या वाजता या। पण काय झालं आहे, सरकार आणि मनोज जरांगे हे खरं तर ओबीसी आणि गरीब मराठ्यांशी काहीतरी खेळ खेळताय सत्ता टिकवण्यासाठी आणि कुठंतरी ओबीसींचंच अस्तित्व संपवायचं, आपल्या सत्ता वाचवण्यासाठी। ते ओबीसी मेला काय आणि गरीब मराठे मेले काय? फक्त प्रस्थापितांनी प्रस्थापितच व्हायचं, गरिबांनी गरीब व्हायचं, हा चाललेला खेळ आहे, बाकी काही नाही। आणि हे त्याच्यातूनच तुम्हाला दिसत आलं आहे। आता पूर्वी अनेक म्हणजे वाशीचं आंदोलन असेल, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळामध्ये त्यांनी त्याला कसं मॅनेज करून वापस पाठवलं, त्यानंतरचं गेल्या वर्षी मुंबईला जाण्याचं ठरलं, त्या अगोदर एकनाथ शिंदे गटांचे मंत्री तिथे जरांगेला येऊन भेटतात आणि त्याच्यानंतर 3 दिवसांनी जरांगे मुंबईला जाण्याची घोषणा करतो। त्यानंतर पुन्हा मुंबईला जाण्याची तारीख जवळ आली की अगदी पुन्हा शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक लातूरमध्ये बंद दाराआड का भेटतात? प्रश्न असा आहे की बंद दाराआड काय असतं? बंद दाराआड भेटण्याची गरजच काय आणि बंद दाराआड असं आहे काय नेमकं? म्हणजे हे फक्त गरीब मराठ्यांनी विचारलं पाहिजे। ज्याप्रमाणे अमोल खुने वारंवार, कारण की अमोल खुनेला जरांगेचा स्वभाव, अमोल खुनेला
जरांगीची लायकी आणि जरांगीच्या खोड्या सगळ्या अमोल खुनेला आपल्यापेक्षा जास्त माहिती, कारण की तो त्यांचा निष्ठावंत सहकारी होता आणि सहकार्याचाच कार्यक्रम करणारा हा माणूस आहे. त्याच्यामुळे जो जीवाभावाच्या सहकार्याचा कार्यक्रम करू शकतो त्याला कशाचं समाधान, कशाचं काय, फक्त कुठंतरी दबाव निर्माण करायचा. आता सगळी त्याच्या आसपास वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, जमिनी हडप करणारे, ब्लॅकमेलर, अशा लोकांची टीम आहे. मग प्रत्येकाने आपले लोक आणायचे, उपोषणाला यायचं, पण सगळी ठरलेली प्लॅनिंग, सगळी यंत्रणा ठरलेली. पुन्हा उपोषण सोडायच्या टायमिंगला काही महिला असतात, काही पुरुष असतात, दादा दादा उपोषण सोडा, दादा पाणी घ्या, पाणी घ्या, दादा तुमची आम्हाला समाजाला गरज आहे. अरे समाजाचं काहीच होत नाही, समाजाचं काहीच होणार नाही. मी सातत्यानं सांगतो, गरीब मराठ्यांच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवं आहे. त्यामध्ये कितीही विद्वान माणसं बोलवा, EWS चांगलं होतं का OBCमध्ये चांगलं हे त्या गरीब मराठ्यांना त्या कुठल्या आरक्षणात फायदा होता, मराठा समाजातल्या विद्वान लोकांनी येऊन समोर येऊन सांगावं, विचारवंतांनी येऊन सांगावं. परंतु काय चाललंय, भावनेचा खेळ सुरू आहे, भावनेच्या भरात समाजाला फसवणं सुरू आहे, भरडणं सुरू आहे, बाकी काय याच्यामधून तथ्य सापडणार नाही. आज तुम्ही जिथं मनोज जरांगे ॲडमिट होते तिथं गॅलेक्सी हॉस्पिटलला भेट देणार होते, नेमकं काय घडलं की म्हणजे योगायोगाने जाणार होते की जाणार आहे? नाही, माझे नातेवाईक तिथं सिंदखेड तालुक्यातले माझे नातेवाईक तिथं ॲडमिट येतं आणि मी तिथं चाललो होतो, पण मला प्रशासनाने सांगितलं की तुम्ही तिथं येऊ नका. परंतु मी प्रशासन मी मानत नाही. मला म्हटली होती तर एक कुणाच्या झुंडीबिंडीला मी घाबरणारातला नाही. परंतु योग असा झाला की मी वेगळ्या कामानिमित्त आलो, मला तिथं जायचं होतं. पण ती माहिती कशी झाली, तिथं माहिती लागली प्रशासनाला, मला म्हटलं तिथं जाऊ नका. परंतु योगायोगाने मी पाहुण्यांना फोन केला तर ते म्हणले 2 तासापूर्वीच पेशंटची सुट्टी झाली आणि त्यांना आता घरी आणलं आहे, म्हणजे तुम्हाला आता नंतर भेटा म्हणे, आता हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. मग आता आपलं पेशंट तिथं नाही म्हटल्याचं नाही तर तिथं जाण्याची गरजच नाही ना. आणि जरांगेला मी जातपात न पाळणारा माणूस आहे. मी जे दुःखद जिथं घटना घडत्यात, कुठे अडीअडचणी सुखदुःखात आपण गेलं पाहिजे. परंतु याला जरांगेला भेटायला एखाद्या वेळेस तिथे गेल्याच्यानंतर मला काही लोक म्हणले तुम्ही त्यांना भेटता का, पत्रकाराचं समजा ज्यांना माहीत झालं भेटले असते का? आम्ही म्हणलो 100% भेटला असतो. परंतु जरांगे आज भेटलो नसतो. जरांगे नौटंकी करून झोपलेला आहे तिथं. जरांगे जर ऑलरेडी जरांगेचं कुठेतरी आजारात असला, खरोखरच आजार असला, नाटक नसलं तर नक्कीच भेटायला काय अडचण आहे. मी असं काही मी OBC आंदोलक आहे म्हणून मी मराठा समाजाच्या लग्नात जातो, मराठा समाजाच्या सुखदुःखात जाणारा मी माणूस आहे. आणि मराठा समाजाच्या अनेक माझे मित्र येतं, त्यांचे विचार वेगळे येतं, त्यांचे विचार छत्रपती शिवरायांचे आहेत. हे निजामी विचारांच्या मराठ्यांकडे मी जात नाही, हे निजामी विचाराचं आहे, निजामी आचाराचं आहे. त्यामुळं याला भेटण्याची काही गरज नाही. हे सगळं शिवरायांचे विचार संपवून टाकण्यासाठी सुपारी घेतलेली आहे. खरं तर मी म्हणतो छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कार्यकर्ता आहे, कारण की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखालून वाकडं तिकडं होऊन सातत्यानं शिव्या देणं, ती काय भाषा आहे ती आता एक TV9चा पत्रकार त्याला काहीतरी बोलतोय, तर ते काय आहे ती काय फेस पाडणे भानगडी, काय ती भाषा आहे बाबा काय. आणि खरं तर किती म्हणजे इतका मूर्ख माणूस समाजाने डोक्यावर घेतलाच कसा. अरे राज्यात सगळ्यात मोठा समाज समजा मराठा समाज मोठा भाऊन मानला जातो, ज्या समाजाचे राज्यामध्ये 29 पैकी माझ्या मते 23-24 मुख्यमंत्री झाले. आजपर्यंत राज्यामध्ये सातत्यानं मंत्री मराठा समाजात जास्त असतात, सातत्यानं आमदार जास्त, खासदार जास्त, आणि सातत्यानं साखर कारखानदारी मराठा समाजाकडे, शिक्षण संस्था मराठा समाजाकडे. त्या समाजाने इतकं बिंडोक नेतृत्व डोक्यावर कसं घेतलं, काय मजबुरी आहे मला हेच कळत नाही. परंतु मला काय वाटतं, ह्या गरीब मराठ्यांचं कुठंतरी नाविलाज झाला आहे. ह्या प्रस्थापित साखर कारखानदारांनी, आमदारांनी, खासदारांनी हे कुठंतरी बोलण्यासाठी भावलं तयार केलं आहे आणि OBCचं अस्तित्व संपवण्यासाठी त्याच्यावर खांद्यावर बंदूक ठेवून चाललेला हा सगळा खटाटोप आहे. आणि OBCंना टार्गेट करायचं, OBCंना राजसत्तेतून हद्द पार करण्यासाठी हा चाललेला मोठा डाव आहे. तो खरं तर गरीब मराठ्यांनी ओळखला पाहिजे, कारण की गावगाड्यातील गरीब मराठा आणि OBCंचा कधी वाद नव्हता. परंतु हे सगळं प्रस्थापित मराठ्यांनी जाणीवपूर्वक वाद लावण्याचं काम केलं आहे. आणि ह्या सातत्याने जे मराठा समाजाच्या गोरगरीब लेकरांनी, विशेषतः सुशिक्षित लेकरांनी जर याचा अभ्यास केला तर नक्कीच त्यांना याच्यातून सगळ्या गोष्टी समोर आलेल्या पाहायला मिळतील. वाघमारे साहेब, तुम्ही नेहमी आक्रमक बोलतात, विरोध करतात, त्यानंतर जे सोशल मीडियामध्ये अनेकदा ट्रोलिंगसुद्धा होतं, अनेक जण शिवीगाळ करतात, तुमचं बॅनरसुद्धा आता मागं फाडण्यात आलं होतं.
याबद्दल कसं बघता, कारण की तुम्ही आक्रमक बोलताय, काही फोन वगैरे अनेकदा शिवीगाळ वगैरे होत असेल? हे बघा, मी आज सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो, कमीत कमी 200 फोन शिवी देण्यासाठी आलेले असतील. मी सुद्धा माणसं ठेवलेले आहेत, जशात तसं उत्तर देणारा माणूस आहे मी. हे बघा, कुणाच्या बापाला घाबरायचं नाही, आपण काही चुकीचं करत नाही, खरं मांडतोय. चोराला चोरच म्हणलं पाहिजे, शाहूला शाहूच म्हणलं पाहिजे. जरांगे चोर आहे हा चोरच म्हणावं लागेल, कारण की चोरच म्हणावं लागेल. अरे इकडं स्वतःच्या पैशासाठी जर समाजाचं वाटोळं करत असल्यावर त्याला चोरच म्हणलं पाहिजे. जरांगे चुकीचं आहे, चुकीचंच म्हणलं पाहिजे. आणि चांगल्या माणसाला चांगलं म्हणलं पाहिजे. राज्यामध्ये अनेक विद्वान लोक येतं, ज्यामध्ये प्रवीणदादा गायकवाडासारखे असे अभ्यास लोक आहे. यांना कोणी विचारात घ्यायला नाही. हे याच्यासाठी यांनी हे अशी टोळी पाळली पैशाच्या जीवावर. याला वाशीमधून खूप पैसा मिळाला, त्या पैशाच्या जीवावर लोकांना गाड्या घोड्या घेऊन देणं. त्या लोक तिथे येतात, प्रत्येकाने 25-25, 50-50, मग 200-500 लोक गोळा झाले. हे घोषणा बिषणा सगळी ती यूट्यूबर बी त्यांचेच आहेत, यूट्यूबर बी ट्रोलर करणारे बी त्यांचेच आहेत. सगळे ते पेड लोक येतं आणि ते पेड लोक मग सगळे प्लॅनिंगनं एडिटिंग करून जे बोलतं त्याला बदनाम करणं. पुन्हा तिथलं सुद्धा व्यूव्हर्सना अशी किंवा गर्दी दिसली पाहिजे. परंतु आता गर्दी संपलेली, माणसं संपलेले, समाज पाठीमागचा संपलेला आहे. ते तुम्ही कालच्या याच्यातून बघितलं. एवढ्या उन्हात इतकं भावनिक वातावरण करून पहिलं जरांगे नॉर्मल बोलला तरी तिथं 5-10 हजार लोक येत होते. परंतु काल एवढं भावनिक करून जर 1000-1500 लोक रात्रीपर्यंत आले. सकाळी तर मी म्हणतोय 12 वाजेपर्यंत माझ्या मते 100च्या आसपास पोलीस असतील, 25-30 पत्रकार असतील आणि 100-150 साधे माणसं. संपला. म्हणजे सगळा खेळ 300च्या आत होता. नंतर तर वाढत पुढे माझ्या मते 1000-1500पर्यंत लोक. ते मोजले तरी तुम्हाला लक्षात येतील सगळ्या अशा की बसलेले. आणि खरं तर मला याची खंत वाटते की राज्यातली मीडिया, राज्यातला जे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, याचं वाईट वाटायला. किंवा इतक्या 5वी नापास बेवड्याच्या, ज्या माणूस दारू पिऊन लोळत होता, जो माणूस अतिशय बेवडा असणारा, आज उगं त्याला नेता केलं, पण त्याची भाषा बघा ना, ते बेवड्याची भाषा बेवड्यासारखीच असणार. त्याच्या पायथ्याशी मीडियाची बूम, ज्यामध्ये ABP माझासारखं चॅनल असेल, झी24 तास, अनेक, म्हणजे उदाहरणार्थ ABP माझा, झी24 तास, TV9 मराठी, साम TV, जे काय अनेक एजन्सीचे चॅनल, त्याच्या पायथ्याशी ते असे वाकडं तिकडं पाय करून त्याला पाय त्या बूमकडं केलेत. म्हणजे ही व्यथा मीडियाने सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आपण लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि आपण इतक्या खालच्या थराच्या माणसाच्या पायथ्याशी कशाला जायचं आहे? ठीक आहे ना, तुम्हाला मी बूम लावायची, त्याच्या तोंडापाशी लावा, त्याच्या तोंडावर झाकून टाका त्या बूमनी. परंतु जर तुम्ही पायथ्यापाशी ठेवतात तर ते मीडियाचा अवमान आहे. आणि खरं तर त्याला जरांगेवर त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मीडियाच्या बूमकड जर पाय लांबवत असेल तर जरांगेवर त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे अत्यंत चुकीचे, लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाचा अवमान आहे, लोकशाहीचा अवमान आहे. जर का हे उपोषण असं चालू राहिलं असतं, लक्ष्मण आखे सरांनी पण उपोषणाची हाक दिली होती, त्यानंतर अमोल खुने सुद्धा उपोषणाला बसले होते. कुठंतरी लोकांचे खाली कमेंट्स पण होते की नवनाथ वाघमारे साहेब तुम्ही पण त्याच पद्धतीने बसलं पाहिजे. याकडे कसं बघता? हे बघा, लक्ष्मण आखे आणि मी सोबतच होतो ज्यावेळी मीच त्यांना सांगितलं होतं किंवा जरांगे बाजावर बसत असेल तर आपण ढेकळात बसू. आपण गरीबाचे लेकर आहोत, जरांगेला बाज भेटत आपण ढेकळावर बसू बाबा. आणि नक्कीच जरांगे एक दिवस जरी उपोषण सोडून आम्ही दुसऱ्या दिवशी बसणार होतो. आमचं सगळं ठरलं होतं, आमचं सगळं नियोजित झालं होतं, आम्ही उपोषणाला बसणार होतो. पण जरांगे अगदी माझ्या मते सकाळी 10ला बसला आणि संध्याकाळी 1:30ला उपोषण सोडलं. आणि ते बी मंत्र्यांना बोलू सकाळी विखे पाटील आणि तो झाडू पोछा करणारा तो आमदार प्रसाद लाड, अरे अक्कल आहे का त्या माणसाला? त्यांनी सगळं एजंट येतो. खरं तर असा अनेक एजन्सीकडून बोगस पैसे, गोरगरिबांचे पैसे लुबाडणारा प्रसाद लाड, ते तिथं एजंट की भडवेगिरी करायला लागला. तो येऊन जरांगेपाशी येऊन कुठंतरी जरांगीनी शिव्या घातल्या, जरांगीनी आयमाय काढली त्याची. आणि आता पुन्हा इतक्या शिव्या खाऊन सुद्धा जरांगीची भडवेगिरी जर करत असेल तर हा तो भडवा आहे. आणि भडवा अनेक इथून पुढं सुद्धा अशीच भडवेगिरी त्यांनी केलेली तुम्हाला पाहायला मिळत. आणि ते जातीवादी राधाकृष्ण विखे पाटील, अरे त्याची सुद्धा आयमाय काढली ना. ओबीसीच्या जीवावर निवडून येतो आणि ओबीसीच्या विरोधात कुठं तुम्ही मसुदा तयार घेऊन येता करून. तुम्ही जर त्या ओबीसीच्या विरोधात काही जर निर्माण झालं ना तर राधाकृष्ण विखे पाटलाला आम्ही घराचा रस्ता दाखवणार आहोत. कारण की यापूर्वी ज्यांनी ओबीसीच्या विरोधात षड्यंत्र केलं आणि जरांगीच्या नादी लागून ओबीसीच्या वाटोळ करण्यासाठी थोडाफार हातभार लावला, त्याच्यामध्ये घनसावंगीचा आमदार राजेश टोपे, 25 वर्ष आमदार, 18 वर्ष मंत्री असणाऱ्या माणसाला आम्ही 3 साखर कारखान्यात
शिक्षण संस्था, दूध डेऱ्या, अशा माणसाला आम्ही घराचा रस्ता दाखवला आहे. हे कोण आहे की जाडकीपत्ती राधाकृष्ण विखे पाटील? बोलता येतंय का? अरे बापदात्याच्या जीवावर 2.5 एकर जमीन होती त्या राधाकृष्ण विखे पाटलाकडे, एकेकाळ त्यांच्या बापदात्याकडे 2.5 एकर जमिनीवाला आज 35,000 कोटीचा मालक कसा झाला? असेच मुडके मोडून झाला ना. आणि त्या 35,000 कोटीतले जरांगेला त्यांनी नक्कीच काहीतरी देऊन, कारण की वरिष्ठांचा आदेश आला असेल तुम्ही कशा पद्धतीने ते मिटवायचं तर मिटवा, तुम्ही जाऊन तेवढं हे तुमच्यावर जबाबदारीने तेवढं प्रकरण मिटून या, जरांगेचं तोंड बंद करून या. बघा ना, मग सकाळी गेले, सकाळी म्हटलं आम्हाला सातारा गॅजेट लागूच झालं पाहिजे आणि हे आपलं मराठा कुणबी मंत्रालय तात्काळ सुरू झालं पाहिजे. ते म्हणले 1 महिन्याची मुदत, अजिबात चालत नाही म्हणला. मग संध्याकाळी असा कोणता चमत्कार झाला? नक्कीच यांनी प्रसाद लाड आणि विखे पाटलांनी हे कुठतरी याला वरिष्ठांच्या आदेशानुसार याला खोके नेऊन देण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये मोठा व्यवहार झालेला ही मला गुप्त माहिती आहे. आता तो नक्कीच विखे पाटलांनी सांगितला पाहिजे कितीच व्यवहार झाला आहे, कारण की जे मसुदा आणला आहे सकाळी तोच होता आणि संध्याकाळी तोच होता. आणि मी कन्फर्म सांगतो याच्यामध्ये काही होणार नाही. जास्तीत जास्त बोगस कुणबी नोंदीमार्फत प्रमाणपत्र काढण्याला बळ देतील, हे ताकद देतील. परंतु येणाऱ्या काळात न्यायालय आहे आणि जात पडताळणी समिती आहे, त्यामध्ये ते आम्ही उडवण्याचं काम करू. आणि न्यायालयात सुद्धा नाही, जात पडताळणीतून जे वाचतील ते आम्ही न्यायालयातून उडवण्याचं काम करू. कारण की एक दिवस दूध का दूध पाणी का पाणी करण्याचं काम करत आहोत. आणि आम्ही सुद्धा आता आमची रस्त्यावरली लढाई सुरू आहे. आतापर्यंत आम्ही ओबीसी जातनिहाय जनगणना जनजागृती सभा म्हणून राज्यभरात 21 सभा आतापर्यंत झाल्यात. आम्ही 100 सभांचं आम्ही घोषणा केली होती, त्याच्यापैकी 21 झाल्या. राहिलेल्या सभासुद्धा आम्ही करणार आहोत. आणि राज्य सरकारला, केंद्र सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी ओबीसी समाजाला जाग करण्याचं काम करत आहोत. आणि जर ओबीसीवर अन्याय झाला आणि ओबीसीना जर असंच फसवल्या जर गेलं तर नक्कीच येणाऱ्या काळात ओबीसी समाज मुंबई जाम केलेली तुम्हाला पाहायला मिळेल, दिल्ली जाम केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेवटी ओबीसी झोपलेला सिंह आहे. ज्यावेळेस जागा होईल त्यावेळेस राज्य सरकार काय, केंद्र सरकार काय, कुठं पळावं हे सुद्धा कळणार नाही. कारण की या राज्यामध्ये 1931च्या जनगणनेनुसार 52% असणारा ओबीसी समाज आज 12% मराठा समाज जर मुंबई वेठीस धरू शकतो, पण 52% समाज का वेठीस धरू शकत नाही? कारण की आता गावगाड्यातील 12 बलुतेदार, 18 बलुतेदार भटक्या विमुक्त सगळे जागे झालेत. त्यांना अन्याय आपल्यावर होत आहे हे सगळं जाणवायला लागले. आणि आता समाज स्वतः उत्स्फूर्ततेनं आम्ही बघितलं, माता मावल्यासुद्धा आमच्या सभेमध्ये येऊन ऐकताय आणि आता भूमिका मांडायला सुरुवात केली. आणि ते नक्कीच येणाऱ्या काळात ज्यावेळेस ओबीसी जागा होईल त्यावेळेस राज्य सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील. आपण म्हणतायत की ओबीसी समाजाची जनजागृती केली पाहिजे, त्यांचं हे झालं पाहिजे. तर अनेक लोक विरोध सुद्धा करतायत की ह्या निरीक्षणासाठी किंवा ओबीसी समाजाच्या जनगणनेसाठी विरोध होतोय काही पक्षांकडनं, काही व्यक्तींकडनं. अशा वेळी त्यांना जागृती करण्यासाठी किंवा हे करण्यासाठी तुम्ही जे आता 21वा सभा घेतायत यांना काय सांगा? हे बघा, विरोध का करता येते ओबीसी समाजाने सुद्धा हे स्पष्ट ऐकलं पाहिजे. हे विरोध का करताय की तुमची आकडेवारी कळाल्याच्या नंतर तुम्हाला वाटेल ना, किंवा माझ्या मतदारसंघामध्ये उदाहरणार्थ या छत्रपती संभाजीनगरमधला काय मध्य असेल, पूर्व असेल, ह्या मतदारसंघामध्ये की ओबीसी समाज 55%पेक्षा जास्त आहे. 1931च्या जनगणनेनुसार 52% म्हटल्याच्या नंतर आतापर्यंत नक्की हे भोळा भाबडा ओबीसी समाज येतो काय कुटुंब नियोजनाचं व्यवस्थापन कमी होतं त्या जुन्या काळामध्ये. 60% आता माझ्या मते ओबीसी समाज असेल महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. मग 60% जर ओबीसी असू शकतं, मग त्या 60%च्या नंतर SC ST मोमेडियन आणि त्याच्यानंतर मारवाडी, जैन, ब्राह्मण ह्या जाती जर मिळाल्या, राहिला 12% मराठा समाज. 12% मराठा समाजाला सातत्यानं सत्ता येते. मग हे 12% पैकीच जे प्रस्थापित काही नेते आहेत हे सातत्यानं जातनिहाय जनगणनेला विरोध करतात. त्यांना चांगलं माहिती आहे जनगणना झाल्याच्या नंतर ओबीसी समाजाला आकडेवारी कळेल. आणि ओबीसी समाजाला आपली आकडेवारी जर कळाली की या मतदारसंघामध्ये माळी इतका आहे, धनगर इतका आहे, वंजारी इतका आहे, बंजारा इतका आहे, 4च जाती एक झाल्या तर आपण जर 1 लाखाच्या लीडनं निवडून येतो आहे. आणि जर मायक्रो ओबीसी आल्याच्या नंतर तर आपलं 80% मतदान, 70% मतदान, 60% मतदान आपलं आहे. हे कळाल्याच्या नंतर ओबीसी समाज नक्कीच त्यांच्या माणसाला निवडून देण्याचं काम करेन आणि याचा फटका प्रस्थापित मराठा समाजाला बसेल. म्हणून मराठा समाजातले प्रस्थापित नेते याला विरोध करण्याचं काम करतात. गावगाड्यात गरीब मराठ्यांचा आणि ओबीसीचा कुठलाही वाद नाही, परंतु गरीब हे प्रस्थापित मराठ्यांनी हे चाललेला खेळ आहे आणि तो खेळ आता लवकरच खल्लास झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. आता शेवटचा प्रश्न जाता जाता की काल जे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबलं त्याच्यानंतर अनेकदा यशस्वी झालं असं अनेकदा सोशल मीडियामध्ये सांगितलं गेलं आहे. नेमकं मराठा समाजाला काय भेटलंय आणि त्याच्यात तुम्ही खुश आहात का?
हे बघा, मराठा समाजाला याच्यामध्ये काहीही भेटलेलं नाही. गरीब मराठ्यांना काय भेटलं? काहीच नाही. याच्यामध्ये निजामी मराठ्यांना नक्कीच भेटलं. निजामी मराठ्यांना भेटल, गरीब मराठ्यांना भेटलंही नाही आणि भेटणारही नाही. कारण की गरीब मराठ्यांचा असा विषय आहे की गरीब मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण हवं आहे. तुम्ही ओबीसीमध्ये घुसून ओबीसींच्या पोटभर भाकरी नाही, मग तुम्हाला काय वाटायला येणार आहे? हे फक्त शिक्षण आणि नोकरीला डायव्हर्ट करून फक्त त्याचं नाव सांगायचं, मी माझ्या गरीब लेकरांसाठी लढतोय, गरीब लेकरांसाठी लढतोय, माझ्या समाजाच्या गरीब लेकरां. अरे ओबीसींचे काय कोकर आहेत का? ओबीसींचे गरीब लेकरच येत आहे आणि ओबीसींच्याच लेकरांना व्यवस्थित आरक्षण मिळत नाही. जे शिष्यवृत्ती असतील, ज्या सवलती असतील त्याच मिळत नाही. आणि तुम्ही ओबीसीमध्ये येऊन तुमचं काय भलं होणार आहे? आमचंच काय भलं नाही तर तुमचं काय होणार आहे? फक्त याच्यामध्ये ओबीसींची राजकीय हत्या करण्यासाठी चाललेला हा मोठा डाव आहे. आणि ते सातत्यानं आता माझ्या मते फक्त काय सुरू आहे, बोगस नोंदीमार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत. लाखो कुणबी प्रमाणपत्र एकनाथ शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री असताना त्या काळात लाखो कुणबी प्रमाणपत्र वाटप केले. एकनाथ शिंदेंचे आदेश होते. मला जबाबदार IAS अधिकाऱ्यांनी सांगितले की मुख्यमंत्री महोदयांचे आम्हाला आदेश आहेत, प्रेशर आहे आणि रातोरात हाताने खाडाखोड केलेलं येऊ कसं येऊ, फक्त प्रमाणपत्र वाटप करत राहायचं. आता ते प्रमाणपत्र आता समोर याच्यामध्ये पडताळणी समितीकडे टिकणार नाहीत. मग हे पडताळणी समितीवर दबाव आणण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे. पडताळणी समितीवर दबाव आणण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे आणि त्याच्यासाठी नौटंकी आंदोलन आहे. परंतु हे आंदोलन सपशेल फेल आहे. हे कुठं उपोषण बी नव्हतं, खाऊन पिऊन केलेलं एक दिवसाचं उपोषण. परंतु राज्य सरकार आणि जरांगीची मिलीभगत याच्यातून दिसून आली. राज्य सरकारने एवढी तत्परता दाखवणं म्हणजे नक्कीच याच्यामध्ये मोठी सेटलमेंट आहे. कारण की एवढी तत्परता, एक दिवस माणूस उन्हात बसला म्हणून मरत नाही माणूस. अरे माझा शेतकरी गावगाड्यातला गरीब मराठा असेल, 18 पगड जातीतील 12 बलुतेदार, 18 आलुतेदार, माता मावल्या शेतात रणरणत्या उन्हामध्ये दररोज शेतात काम करतात. आणि याला काय बोका आलाय? याला काय, सकाळी काजू बदाम एनर्जेल घेऊन आला असन, मटणाचं सूप चिकनचं सूप घेऊन आला असन, याला काय मारणार आहे का? परंतु हे सगळी नौटंकी करायची, असं पांघरून घ्यायचं वाकडं आणि पूर्ण अंगावर झाकून घेतलं होतं त्यांनी. हे सगळे नौटंकी राज्य सरकारचं आणि जरांगेचं कुठंतरी सेटलमेंट आहे. त्यांनी ठरवून केलेलं स्क्रिप्टेड आंदोलन होतंय. याच्या पलीकडे याच्यातून काही नाही साध्य होणार. गरीब मराठ्यांना भेटणार नाही आणि ओबीसीचं तर वाटोळं झालेलंच आहे. हे राज्य सरकार आणि ओबीसीचं वाटोळं झालेलं हे राज्य सरकारला, केंद्र सरकारला एक दिवस फेडावं लागणार आहे. आणि त्याला फेडण्यासाठी आम्ही ओबीसी समाज जागा करण्याचं काम करत आहोत. निश्चितच आपल्यासोबत नवनाथ वाघमारे होते आणि खरं तर त्यांनी सांगितलं की कालचं जे आंदोलन झालं, मराठा समाजाला नेमकं काय भेटलं आणि येणाऱ्या काळात ओबीसी समाजाची जी जनगणना होत आहे त्या जनगणनेला सपोर्ट करण्यासाठी किंवा पाठिंबा देण्यासाठी आतापर्यंत 21 सभा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी निश्चितच ते आवाज उठवून जनगणना व्हावी यासाठी ते स्वतः पुढाकार घेत आहेत. धन्यवाद सर.